देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता ब्रह्मपुरीतही उमटले आहेत। या मुद्द्यावर भाजप युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला। भाजप कार्यालयापासून निघालेला हा मोर्चा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या काँग्रेस कार्यालयावर पोहोचताच वातावरण चांगलेच तापले। मोर्चा काँग्रेस कार्यालयाजवळ पोहोचताच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे जमा झाले। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना बेशरमाचे झाड भेट देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी हाय हाय अशा राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या भूमिकेचा निषेध केला। तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी चंदा चोर, गद्दी छोड आणि पेपर लीक करणाऱ्या सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी भाजपवर पलटवार केला। त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला। दोन्ही गटांना वेगळे करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील कथित मारहाणीच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ब्रह्मपुरी बंदची हाक देण्यात आली। या बंदला विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा कितपत प्रतिसाद मिळतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। देशामध्ये जेव्हा नीटचा घोटाळा उघडकीस आला त्याच्यानंतर केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करत जे काही दोषी आहेत त्या दोषींवर कारवाई केली। दोषींवर कारवाई झाल्याच्या नंतर नीटची परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यात आली। नीटच्या परीक्षेवर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला, परंतु हे सर्व सुरू असताना दिल्ली येथील जंतर मंतरवर जे सोनम वांचूक आहेत हे त्या ठिकाणी आंदोलनाला बसले। आंदोलनाला त्यांनी सांगितलं की आम्ही शांतपूर्वक आंदोलन करू, तोपर्यंत विषय ठीक होता। परंतु या विद्यार्थ्यांच्या नीटच्या घोटाळ्याच्या संदर्भाने राजकारण त्या ठिकाणी सुरू झालं। त्या ठिकाणी ज्या देशविघातक संघटना आहेत, ज्यांनी भारत तेरे तुकडे होंगे असे नारे दिले आहेत, असे काही दळभद्री राजकारणी हे त्या ठिकाणी आले। त्यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची माथे भडकवली आणि तो थेट मोर्चा देशाच्या लोकसभेकडे घेऊन गेले। आतापर्यंत लोकसभेवर हातात दगड, हातात दंड्या असं होणारी ही पहिली वेळ आहे। 2002 मध्ये पाकिस्तानामधले काही नक्षलवादी त्या ठिकाणी बंदुका घेऊन घुसले होते, परंतु हे आधुनिक भारतातले हे देशात राहून देशाची गद्दारी करणारे आतंकवादी हे आज पार्लमेंटवर चालून गेले। यांना समजा विद्यार्थ्यांविषयी काळजी होती, विद्यार्थ्यांच्या भविष्याविषयी शंका होती, तर यांनी सरकारसोबत चर्चा करायला पाहिजे होती, परंतु यांच्या डोक्यात देशविघातक विचार होते। देशाचा सत्यानाश व्हावा ही या चोरांची इच्छा आहे, म्हणून त्या ठिकाणी दगड घेऊन, हातात काड्या घेऊन हे सगळे लोक तिथे गेले। त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचे 56 वर्षाचे युवा पप्पू, ज्याला नीटचा फुलफॉर्म माहिती आहे की नाही अशी परिस्थिती आहे, असा राहुल गांधी ज्याला कवडीची बुद्धी नाही, तो देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या घरासमोर जाऊन आंदोलन करतो। मोदीजी हे काही एकट्या भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री नाही आहेत। मोदीजी हे 140 करोड भारतीय लोकांचे प्रधानमंत्री आहेत। त्यांनी निषेध केला, आंदोलन केले, इथपर्यंत ठीक होतं, परंतु पोलिसांना मारहाण करणे, दगड फेकणे, त्या ठिकाणी ज्या महिला रिपोर्टर आल्या होत्या त्या महिला रिपोर्टरच्या अश्लील चाळे करणे हे सुद्धा तिथे असलेल्या आंदोलकांनी केलं। देशामध्ये नीट पेपर फुटी प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात गाजला। त्यामध्ये सीजेपीने जंतर मंतरवर देशातील संपूर्ण राज्यातून विद्यार्थी गोळा झाले आणि त्यामध्ये वांचून सुद्धा आमरण उपोषणा करता बसले। मागील 20 ते 22 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी या आंदोलनाला सुरुवात झाली। नुकत्याच 1-2 दिवसात त्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी संसदेवर निदर्शने करण्याच्या दृष्टीनं संसदेकडे आगेकूच केली। शांततेने चाललेला मोर्चा अचानकपणे पोलिसांच्या लाठी हल्ल्यामुळे त्याचं रूपांतर खूप मोठं झालं आणि पोलिसांनी बळाचा वापर करून विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात मारहाण केली। या नीट पेपर फुटीमध्ये
8 विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला, त्यांनी आत्महत्या केली. आणि या सर्व प्रकरणाची दखल घेत सन्माननीय राहुलजी गांधी यांनी काल जिकडे तिकडे लाठी हल्ला होत होता आणि पोलिसांनी नाकेबंदी केलेली होती, अशा वेळेला राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेसचे आणि इतर पक्षातील नेत्यांना घेऊन पंतप्रधान यांच्या शासकीय निवासस्थानच्या स्थळाच्या समोर जाऊन शिक्षण मंत्री जे आहेत त्यांचा प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा याकरता निदर्शनं केली. त्यांना बळजबरीनं पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना उचलून नेलं आणि 3 तास त्यांना पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं. तसेच आज मुंबईमध्ये काँग्रेसतर्फे मोठ्या प्रमाणात आमच्या राज्यातील आमदारांनी सुद्धा या ठिकाणी मुंबईला मोठ्या प्रमाणात निदर्शनं केले. त्यांना सुद्धा बळजबरीनं डांबून नेण्यात आलं. हा प्रकार देशामध्ये एक हुकुमशाहीच्या दृष्टीनं शासन चालत आहे की काय असं यावेळेला वाटत आहे. म्हणून आम्ही या भारतीय जनता पक्षाच्या पार्टीचा आणि त्या सरकारचा निषेध करत आहोत. याच संबंधाने आज राहुल गांधी हे विद्यार्थ्यांना भडकवत आहेत असे सांगून भाजपचे कार्यकर्त्यांनी आमच्या विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयावर मोर्चा आणला. त्यावेळी आम्ही या ठिकाणी उद्याच्या नियोजनामध्ये ब्रह्मपुरी बंद, रस्ता रोको व निदर्शने करायची आहेत यासाठी आमची नियोजनाची बैठक होती. त्यामुळे आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी आम्ही सर्व कार्यकर्ते बाहेर त्यांच्या समोर आमने सामने होऊन या ठिकाणी त्यांचा आम्ही निषेध केला. आज या भारत देशामध्ये अनेक पेपर फुट्या होत आहेत, पण नीटचा पेपर फुटला आणि विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्याच्या विरोधामध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश वाढला आणि लोक विद्यार्थी जंतर मंतर वरती जमा झाले आणि त्या माध्यमातून एक मोठं स्वरूप त्या आंदोलनाला आले. प्रत्येक राज्यामध्ये, तालुक्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांची आणि पक्षांची संघटनाची निषेध सुरू झाली आणि 17 तारखेपर्यंत वांछित त्या उपोषणाला बसले होते. कारण की त्यांना असं माहित झाले की 20 तारखेला संसदेवर हे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे वांछुकांना जबरदस्तीने त्यांना उचलून नेलं आणि त्यांना वाटलं का हा आंदोलन कुठेतरी चिरडलं जाईल. पण खऱ्या अर्थाने 20 तारखेला युवकांनी संसदेवर मार्च काढला आणि त्या मार्च मध्ये तिथल्या पोलिसांनी अमानुषपणे त्यांच्यावर लाठी हल्ला केला आणि त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्या निषेधामध्ये काल राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या निवासासमोर धरणे आंदोलन केली. तर राहुल गांधींना सुद्धा जबरदस्तीने पोलिसांनी डांबण्याचं काम केलं. आज राज्यामध्ये आमचे नेते सन्माननीय विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सुद्धा आंदोलन केलं. त्यांना सुद्धा पोलिसांनी आज कैद केलं. अशा पद्धतीने हा लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम ही सरकार करत आहे. आज ब्रह्मपुरीमध्ये आमची मीटिंग सुरू असताना भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी की राहुल गांधी युवकांना पेपर फुटीच्या खोट्या बातम्या देत आहेत, त्या माध्यमातून त्यांची माथी बळकवत आहे असे आरोप करत काँग्रेस कार्यालयावर मोर्चा आणला आणि आमची मीटिंग सुरू असताना ते कार्यालयावर आले. तर आमचे कार्यकर्ते होते म्हणून आम्ही त्यांना जशास तसं उत्तर दिलं, त्यांना त्यांच्या भाषेमध्येच उत्तर दिलं. आता जनतेला ठरवायला पाहिजे की खरंच हे भाजपाई लोकांना, विद्यार्थ्यांचं हित आहे का. नीटच्या पेपर फुटीचा मुद्दा पूर्ण भारतात गाजत असताना आम्हा सर्वांच्या अशा अभ्यासातून लक्षात येत आहे की ओडिसाचे तेव्हाचे मुख्यमंत्री असलेले बिजू पटनाईक यांनी 24 वर्ष आपली सत्ता चालवली. त्या सत्तेला छेद करून बीजेपीने धर्मेंद्र प्रधान यांना प्रयत्न केला आणि ते याच्यात आले आणि ते आता भारताचे शिक्षण मंत्री झाले. हे जरी महत्वाचं असलं तर नीटचा मुद्दा आणि मुलांची आत्महत्या आणि आता काल झालेला खूप मोठा गदारोळ, जो राहुल गांधींना झालेली अटक, वडेट्टीवार साहेबांना झालेली अटक
यावरून सर्व लक्षात घेऊनही पंतप्रधान गप्प का? याचं कारण हे आहे की धर्मेंद्र प्रधान हे भारतीय जनता पार्टीचे सक्षम असे फायनान्सर असं कुठेतरी लक्षात येत आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी छेद जाणार आणि कुठेतरी त्रास होणार या अनुषंगाचा विचार करून मला तरी वाटते आज तरी ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही. विनोद दोनाळकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी. श्याम बेंजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली.